सारे मिळोया सारे मिळोया मिळोया हरी हरी गजर करू सारे मिळोया मिळोया हरी हरी गजर करू सारे मिळोया मिळोया हरी हरी गजर करू पाय त्यांनी सुवर्ण पत्रकात धुतले, त्यांना घरात घेतलं आणि स्वतःच्या बायकोला सांगतायत व नंतर 13 वर्षापूर्वी 2.5 लाख खर्च करून तेव्हा दृष्टी नाही. हे सगळे संत आतमध्ये गेल्यानंतर पाय धुतले आणि आपल्या संत गबराने आपल्या बायकोला सांगितल्याने की कधी नव्हे ते आपल्या घरात सगळे संत महंत आले, त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता पाण्याचं जेवणाचं बघ. संध्याकाळची वेळ होती तेव्हा ती बायको काय सांगते, ह्या सगळ्यांचा नाश्ता पाणी करण्यासाठी आपल्या घरामध्ये अन्नाचा एक दाना देखील नाही आहे. या सगळ्यांना म्हणताय तुम्ही खरं सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे, पाणी द्यायचं आहे, जेवण करायचं आहे, घरात एक अन्नाचा फक्त दाना नाही आहे. या सगळ्यांना नाश्ता कसा द्यायचा. तेव्हा ही गोष्ट ऐकली कोणी तर संत कबीरांचा मुलगा कोण, संत कमाल यांनी ती गोष्ट ऐकली. मग काय झालं बघा. गावात एक वाणी दादाचं दुकान होतं, त्या ठिकाणी गेला. कसा बघा ही गोष्ट आपल्या घरात काय नाही, ही गोष्ट त्या मुलाने ऐकल्यानंतर त्याने आपल्या बायकोला घेतलं, स्वतःच्या बायकोला घेतलं आणि गावात एक वाण्या दादाचं दुकान होतं, राशन मिळायचं दुकान होतं. त्या दुकानाजवळ गेला, त्या दुकानाच्या वर फिरून बघितलं, त्यावेळी वाणीदादा झोपला होता. वाणीदादा झोपलेला बघून तोच त्याने साधला आणि एक छोटीशी खिडकी बघितली, ती मोकळी केली, त्याच्या बाजूची दगड मोकळी केली आणि त्या खिडकीतून तो संत कबीरांचा मुलगा कमाल आतमध्ये घुसला. त्याला काय पाहिजे होतं, तिथे सगळं होतं, पैसा होता, कडधान्य होती, सगळं होतं, त्याला ते नको होतं, त्याला फक्त मीठ आणि पीठ हवं होतं. का माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार माझ्या वडिलांकडून व्हावा, माझ्या वडिलांचं नाक खाली का जाऊ नये म्हणून त्याने काय केलं, त्या वाण्याच्या दुकानात शिरला आणि त्या वाण्याच्या दुकानातून त्याने मीठ आणि पीठ फक्त घेतलं आणि त्या खिडकीत त्या बाहेर त्याची बायको उभी होती, तिच्या हातात ते मीठ आणि पीठ दिलं आणि सांगितलं जा घरी जे पाहुणे आले, संत महंत आले, त्यांच्यासाठी जेवण बनव. कसं बघा.
ला